नमस्कार मित्रमंडळी. सहज प्रस्तुत सहज गप्पा आठवणी पुरुषोत्तमच्या या भागात मी प्रथमेश तुम्हा सर्वांचं अगदी सहज स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अनेक कलाकारांना भेटणार आहोत, त्यांच्या पुरुषोत्तमच्या आठवणी जाणून घेणार आहोत आणि त्यांचा कलाकार होण्यापर्यंतचा प्रवास सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आजच्या भागात जी व्यक्ती आपल्यासोबत आहे ती म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी, सगळ्यांना आपल्या जवळची वाटणारी, चार चौघींमध्ये अगदी सहज मिसळणारी, वायझेड आडलंय का पण लव्ह यू म्हणत अभिनयाची अगदी दिलखुलास बॅटिंग करणारी आणि सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, सर्वांची लाडकी सुंदर अशी पर्ण पेठे. पर्ण, सर्वात आधी तर मी तुझं खूप खूप स्वागत करतो आणि सगळ्यात आधी थँक्यू सो मच, कारण तुझी सध्या खूप धावपळ सुरू आहे आणि त्यातही तू वेळ काढलास आमच्यासाठी, तर खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि एक गोष्ट मला तुला आत्ताच सांगायची आहे, जर मी तुला काही प्रश्न विचारताना मी अडखळलो किंवा मी फंबल झालो किंवा जर मी विसरलो तर याच्यामध्ये सर्वस्वी चूक तुझी असणार आहे. कारण मला एक प्रॉब्लेम आहे की सुंदर मुली माझ्या समोर आल्या ना की माझा मेंदू काम करायचं जरा बंद करतो. पण आता छान मस्त इंट्रो दिलास. हरकत नाही, पण पहिल्यांदाच मला तुला विचारायचं असं की मला कळालं तू लहानपणापासूनच ठरवलं होतंस की तुला नटी व्हायचंय म्हणून. असं मी ठरवलं होतं? हा, मला असं ऐकण्यात आलं. खरं तर नाही, म्हणजे अगदी लहानपणी म्हणजे माझे वडील नाट्य क्षेत्रात असल्याने नाटकं बघत मी आली आहे, अनेक कलाकारांना भेटत आली आहे, त्यामुळे माझ्यावर अप्रत्यक्षपणे नाटकाचे संस्कार हे खूप लहान वयातच चालू झाले होते. पण नाटक करायला मी अत्यंत लायक नसलेली व्यक्ती होते शाळेत. मी भयंकर बुजरी मुलगी होते, अत्यंत शांत होते. म्हणजे जर हे शाळेतले माझे कुठलेही मित्रमैत्रिणी हा जर इंटरव्ह्यू बघत असतील तर त्यांना हे पटू शकेल की ही मुलगी ऍक्ट्रेस होईल असं कुणालाच कधीच वाटलं नव्हतं. इतकी मी शांत होते, इतकी बुजरी होते, इंट्रोवर्ट आपण ज्याला म्हणतो तशी होते. फार कुणाशी मी बोलायचे नाही, काही काय संवाद साधता नाही यायचा, माझ्या कोशात असायचे. त्यामुळे ही नाटक करायला एक तुम्ही सोशल असायला लागतं, थोडं बोलण्याचे कॉन्फिडन्स असायला लागतो, हे माझ्यात काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मी शाळेत अभिनेत्री होण्याकडे माझा कुठल्याही प्रकारे कल नव्हता. जोपर्यंत मी फर्ग्युसनमध्ये आले तोपर्यंत. तुझं मग ठरलं कधी की आपल्याला या क्षेत्रात यायचंय आणि आपल्याला अभिनेत्री व्हायचंय? म्हणजे मला खूप कौतुक वाटतंय की तू आत्ता इकडे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलास. कारण काय, पुरुषोत्तम करंडकच्या ज्या काही माझ्या आठवणी आहेत त्या माझ्यासाठी खूप सुंदर अशा आठवणी आहेत. पण मी काही पुरुषोत्तमची स्टार नाही आहे की किंवा पुरुषोत्तम गाजवलंय किंवा खूप बक्षिसं मिळवली आहेत असं माझं नाही आहे. म्हणजे कोणाला माहितीही नसेल की मी कुठल्या एकांकिका केल्या आहेत पुरुषोत्तमला. पण पुरुषोत्तमचं माझ्या आयुष्यातलं स्थान हे काहीतरी फार इंटरेस्टिंग आहे. तर पहिल्यांदा जेव्हा मी फर्ग्युसनमध्ये आले तेव्हा मला अशा प्रकारच्या ग्रुप ॲक्टिव्हिटीची ओळख झाली. माझे वडील नाटकात काम करत असल्यामुळे, नाटकांचं दिग्दर्शन करत असल्यामुळे माझ्या घरी वातावरण होतं. नाटकं अनेक पाहिलेली आहेत, नाटकांच्या अनेक प्रोसेसेस खूप जवळनं बघितल्या आहेत, कलाकारांना खूप जवळनं बघितलं आहे. पण मी खूपच त्या अर्थाने त्यांच्यात मिसळणारी नव्हते. माझं तेव्हा वेगळं शांतपणे चालू असायचं. तर पहिल्यांदाच जेव्हा मी फर्ग्युसनला गेले, आर्ट्स करायचं ठरवलं, सायकोलॉजीला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, तेव्हा सुव्रत जोशी तेव्हा पास आउट होऊन मला वाटतं 1-2 वर्ष झाली होती आणि तो वर्कशॉप घ्यायला आला होता विद्यार्थ्यांचं, की पुरुषोत्तमच्या आधी साधारण स्पर्धा सुरू व्हायच्या आधी एक वर्कशॉप नाटकाचं फर्ग्युसनला असायचं तेव्हा. आणि सुव्रत ते वर्कशॉप घेत होता आणि मी त्या वर्कशॉपला गेले आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की अरे, आपलं मन इथे रमतं आहे किंवा आपल्याला जसं वाटतं आहे, आपण ज्या पद्धतीने विचार करतोय ते समजून घेणारे लोक इथे आजूबाजूला आहेत. त्यामुळे मला पहिल्यांदा असं एका ग्रुपचा भाग असल्याची जाणीव तेव्हा झाली. आणि तेव्हाच धर्मकीर्ती सुमनची ओळख झाली, ज्यांनी नंतर ज्या नाटकात मी काम केलं ती नाटकं बसवली, लिहिली. त्यामुळे त्याच्याशी ओळख झाली. हे फार मस्त झालं आणि आम्ही एकत्र पुढचे मला असं वाटतं 3-1 वर्ष नाटक केलं. तुझी पहिली एकांकिका कोणती होती पुरुषोत्तमची?
त्या काळात मला आत्ता आहे का नाही माहित नाही, पण जेव्हा जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एक स्पर्धांना बाहेरनं दिग्दर्शक येणं नावाची एक गोष्ट असायची. घोस्ट डिरेक्टर हा, की बाहेरनं काही लोक येऊन नाटक तुमचं बसवून द्यायचे आणि अर्थातच म्हणजे जे विद्यार्थी शिकत असायचे कॉलेजमध्ये त्यांचं नाव दिग्दर्शक म्हणून दिलं जायचं. पण खरं तर ती कुणीतरी वेगळ्यानीच म्हणजे जे प्रस्थापित दिग्दर्शक लेखक आहेत त्यांनी ती लिहिलेली बसवलेली एकांकिका असायची. सो असं तेव्हा वातावरण होतं की आपल्या कॉलेजचं नाटक जे आहे ते बाहेरून कुणी येऊन बसवणार नाही, आपलं नाटक आपणच केलं पाहिजे, आपणच लिहिलं पाहिजे. आणि धर्मकीर्तींनी आम्हाला आमचं नावाचं नाटक लिहिलं होतं, ज्याची गोष्टच अशी होती की एक नाटकाचा ग्रुप आहे जो एका स्पर्धेसाठी नाटक करतोय कॉलेजकडनं, आणि एक हे विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे आणि एक बाहेरनं जे दिग्दर्शक येतात आणि एक स्टुडंट्स असतात बऱ्याच वेळेला, किंवा काही काही कॉलेजेसमध्ये तर मला वाटतं की पैसे देऊन सुद्धा बोलवलं जातं. मुंबईमध्ये मला वाटतं ही रेग्युलर प्रॅक्टिस आहे, पण पुण्यात मला असं वाटतं तेव्हा ते खूप त्याचं वातावरण होतं. तर मग हा जो कॉलेजचा ग्रुप असतो तो म्हणतो की तुमचं झालंय आता करून नाटक, तुमचं स्पर्धेतलं जे काही तुमची कारकिर्दी होती ती झालंय करून, आम्हाला आमच्या पद्धतीने नाटक करू द्या, असं तो कॉलेजचा ग्रुप म्हणतो. तर याच्याबद्दल ते नाटक होतं आणि त्यांनीच ते लिहिलं होतं आणि बसवलं होतं. सो ते माझं पुरुषोत्तम. त्याच्यात तू कुठलं पात्र साकारत होती? सो त्याच्यात मी 11वीत का 12वीतच होते मला वाटतं. तर असे त्या नाटकात सुद्धा तो जो कॉलेजचा ग्रुप असतो त्याच्यात अगदी नवीन फ्रेशर्स जे आलेले असतात त्यातली मी एक मुलगी होते जी नुकताच जिनी कॉलेजचा ग्रुप जॉईन केला आणि ते जे काही पॉलिटिक्स आहे ते तिला काहीच माहिती नाहीये. सो हळूहळू कसं ती त्या ग्रुपचा भाग बनत जाते असं काहीसं ते. पण तेव्हा तू विद्यार्थी दशेत होतीस आणि आता सुद्धा तू एक छान अभिनेत्री म्हणून व्यावसायिक दृष्टीने सुद्धा काम करतेस. तेव्हा मध्ये आणि आता मध्ये काही बदल आहे का ग? म्हणजे तेव्हा जेव्हा एक पात्र तुला सांगितलं जायचं की तुला हे करायचं आहे, तर तेव्हा तू करणारा अभ्यास आणि आता जे तू काही अभ्यास करत असशील, काही फरक आहे किंवा त्याच गोष्टी बेसिक पासून तू सुरुवात करतेस? मला वाटतं त्याची मुळं फार आमची घट्ट झाली त्या काळात जेव्हा मी फर्ग्युसन मध्ये होते. आणि त्याच काळात आम्ही नाटक कंपनी नावाची संस्था काढली एकत्र, ज्याच्यामध्ये खरं सांगायचं तर BMCCतले आमचे जे काही मित्रमंडळी होते, फर्ग्युसन मधले जे धर्मकीर्ती निपुण तेव्हा एकत्र काम करायचे आणि निपुण BMCCचा होता. आणि त्याच्यामुळे अनेक इकडचे ऍक्टर्स तिकडे काम करतायत, तिकडचे लोक इथे येऊन मदत करतात, असं ऍक्च्युली बऱ्यापैकी मैत्रीचं वातावरण होतं. आणि एकत्र नाटक करता यावं म्हणून आम्ही नाटक कंपनी नावाची संस्था काढली, जी म्हणजे स्पर्धेच्या पलीकडचं नाटक करता यावं म्हणून. आणि त्यामुळे फक्त स्पर्धेसाठीचं नाटक न करता बाहेर संस्थांकडनं पण आम्ही सगळे काम करत होतो. म्हणजे आलोक आणि मी आसक्त नावाच्या संस्थेकडनं बेडके नीचे रहनेवाली नावाचं पहिलं आमचं नाटक होतं, त्याच्यात काम करत होतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बहीण भाऊ होता. त्याच्यामध्ये आम्ही बहीण भाऊ होतो. आम्ही बहीण भाऊ म्हणून एक चांगली कारकीर्द गाजवली आधी. आणि त्यामुळे संस्थांकडनं पण आम्ही पॅरलली नाटक करत होतो. त्यामुळे फक्त स्पर्धेसाठी केलेलं नाटक अशी तेव्हापासूनच धारणा नव्हती, ज्यांनी मला वाटतं चांगलं झालं. कारण काय नाटक नावाची गोष्ट अशी स्पर्धात्मक आपल्या मनात कायम असलं तर ते खूप अवघड होऊन जातं. कारण काय ती इतकी रिलेटिव्ह गोष्ट आहे ना. म्हणजे तुला एखादं नाटक आवडतं तेच मला आवडेल अशी काही गॅरंटी नाही, किंवा खूप चांगलं नाटक ह्याचे पॅरामीटर्स आपण एका अर्थाने ठरवू नाही शकत. त्यामुळे त्याच्यातलं जी काही लिबर्टी आहे, त्यातलं जे काही मला काय वाटतंय ते व्यक्त करण्याची जी फ्रीडम जे आहे ते मला असं वाटतं की स्पर्धेतल्या नाटकात तर मिळतंच, पण तरी आपल्याला एक बक्षीस मिळवायचं आहे, काहीतरी वर्क झालं पाहिजे, ह्याच्यासाठी म्हणून आपण एका फॉर्म्युलाचा पण एक कायम विचार करत असतो. तर त्याची प्रत्येक वेळेला गरज असतेच असं नाही. म्हणजे त्याची मुभा आम्हाला आम्ही बाहेरनं पण नाटक करत असल्यामुळे मिळाली. सो त्याचा मला असं वाटतं प्रोसेस म्हणून तेव्हा जी प्रोसेस होती की पात्राचा कसा काय पद्धतीने विचार करायचा, तेव्हा मोहित टाकळकर आमच्या आयुष्यात होता, किंवा धर्मकीर्ती आणि निपुण सुद्धा खूप त्या पद्धतीने असंच केलं पाहिजे किंवा असं हे म्हणजेच नाटक असं त्यांची धारणा नसल्यामुळे थोडी विचार करायला मुभा मिळायची, आपल्याला काय वाटतंय हे शोधायला मुभा मिळायची. आणि तीच प्रोसेस अजूनपर्यंत आहे असं आताही मिळते. दिग्दर्शक तुला सांगतात नाही मी सांगतोय हे असंच कर, किंवा ती मुभा असते की तुला जे वाटतं? दिग्दर्शकाची वेगवेगळी पद्धत असते. म्हणजे मला असं वाटतं नाटक काय पद्धतीने बसवायचं आहे अशी जी काही प्रोसेस असते दिग्दर्शकाची ती प्रत्येक दिग्दर्शकाची म्हणून वेगवेगळी असते. आणि त्याला मी सबमिट करते ॲज अन ॲक्टर. जेव्हा विद्यार्थी दशेत असताना स्पर्धक म्हणून जेव्हा या सगळ्या
कला मंडळात तू गेलीस किंवा तिथे जेव्हा जॉईन झालीस तेव्हा तिथे काय प्रोसेस असायची, म्हणजे कशा पद्धतीने तिथे नाटक बसवलं जायचं? मला खूप म्हणजे गंमत वाटते, कारण काय धर्मकीर्ती फर्ग्युसनला असल्या कारणाने फर्ग्युसनचं एक तर वातावरण खूप डायनॅमिक आहे. म्हणजे पुण्यातले जसे विद्यार्थी आहेत तसंच अनेक गावागावातनं येणारे पण विद्यार्थी फर्ग्युसनमध्ये सहभागी म्हणजे असतात कला मंडळात. आणि फर्ग्युसन सारख्या डायनॅमिक काय म्हणतात कॉलेजमध्ये जिथे खूप विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. म्हणजे सगळ्यांनाच हे वाटत असतं की मला काहीतरी माझं जे काही असणं आहे, माझी जी कला आहे त्याचं काहीतरी ते प्रूव्ह करायचं असतं. ती जी काही खुमखुमी असते ते बाहेर ते एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामुळे अर्थातच काही ना काही पद्धतीचे वाद झाले, काही ना काही पद्धतीचे काय म्हणता येईल त्या वयात असलेले खूप महत्त्वाचे प्रश्न त्या वेळेला पडले. म्हणजे की एकाच ग्रुपच्या कडे मक्तेदारी असावी का नाटक करण्याची, का ते सर्वसमावेशक असावं? मग सर्वसमावेशक असावं म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय पद्धतीचं इन्क्लुजन असावं, या सगळ्याविषयी खूप चर्चा झाली. त्याच्यातनं घुसळण पण झाली विचारांची सुद्धा. कारण काय, एक प्रिव्हिलेज्ड क्लास असतो ज्याला सहजपणे ॲडमिशन मिळालेली असते आणि एक असाही वर्ग असतो जो अनेक गोष्टींचा सामना करून तिथे आलेला असतो. तर याचा समन्वय काय पद्धतीने साधला जाईल आणि प्रत्येकाला एक समान संधी कशी मिळेल ह्याच्याविषयी खूप तेव्हा घुसळण झाली, चर्चा झाली. आणि आमचाही प्रयत्न असा होता की म्हणजे जेव्हा मी नाटक बसवलं तेव्हा की या विविध गटांना एकत्र घेऊन काय पद्धतीने नाटक करता येईल हा प्रयत्न होता. आता तो किती पद्धतीने यशस्वी झाला नाही झाला माहीत नाही, पण ही गोष्ट मला वाटते खूप महत्त्वाची असते विद्यार्थ्यांसाठी. कारण काय, नाहीतर आपण एकच झापड लावून चाललेलो असतो. तर या सगळ्या गोष्टींना एक समाज म्हणून आकलन खूप चांगल्या पद्धतीने. कधी कला मंडळात कोणासोबत भांडणं वगैरे म्हणजे नाटकावरून किंवा पर्सनली काही असं कधी झालं का की नाटकामध्ये कोणी पर्सनल खुन्नस काढली आहे किंवा बाबा नाही हिला मी नाही करू देणार, किंवा तुझं असं कधी झालंय कोणासोबत वादावादी? नाही, ॲक्च्युली असं म्हणजे भांडण कधी नाही झालंय. मतभेद नक्की झालेले आहेत. म्हणजे तोच मुद्दा असतो की म्हणजे एक गट नाटक करत असतो, तो हळूहळू प्रस्थापित होत जातो आणि मग त्यांना क्वेश्चन करणारा अजून एक दुसरा गट येतो जो म्हणतो की तुम्हीच का नाटक करणार, आम्हाला सुद्धा त्याच्यात सहभागी. म्हणजे ही सायकल सुरू राहते. सायकल चालू राहते, पण ती चांगली आहे. म्हणजे त्यांनी एक स्टेटस को जो असतो तो त्या निमित्ताने काय म्हणतात ब्रेक होत राहतो आणि ते ब्रेक होणं फार महत्त्वाचं पण असतं. आणि धर्मकीर्ती होता कॉलेजमध्ये तेव्हा तो बाकीची नाटकं पण लिहित होता. तो ज्या प्रकारचं वर्कशॉप घ्यायचा म्हणजे तो सत्यदेव दुबांकडे शिकून आला होता. त्याचं म्हणून सुद्धा त्यांनी एक आयन आयडॉल नावाची एकांकिका लिहिली होती जेव्हा तो 12वीत होता तेव्हा. आणि ती खूप इंटरेस्टिंग कॉलेज पॉलिटिक्सवरच ती एकांकिका होती. त्यांनी दुसऱ्या वर्षी समथिंग स्टुपिड लाईक आय लव्ह यू नावाचं नाटक लिहिलं होतं जे लिव्ह इन रिलेशनशिप्स बद्दल होतं. जे तेव्हा नुकतंच लिव्ह इन रिलेशनशिप ही कॉन्सेप्ट काय म्हणतात लोकांना माहीत झाली होती. तर त्याच्याबद्दल ते नाटक होतं. मग तिसऱ्या वर्षी आम्ही हे जे नाटक केलं बाहेरनं जे दिग्दर्शक येतात बसवायला त्यांच्याबद्दल होतं. आणि चौथ्या वर्षी एक खोळंबा नावाचं नाटक होतं ज्याच्यामध्ये ट्रॅफिक जॅम झालाय आणि वेगवेगळे लोक त्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेत आणि एका लहान मुलीचा बॉल एका खड्ड्यात पडलाय आणि तो काढता येत नाही, तो अडकला आहे. आणि त्याच्यासाठी एक कपल आहे, एक गावातनं शहरात आलेलं एक आई आणि मुलगा आहेत, एक प्रोफेसर आहेत, एक बाई लोक आहेत. तर असा तो एक सगळा जॅम झालाय आणि तो बॉल मेटाफर सारखा आहे की तो खड्ड्यातनं काढताच येत नाही. अशा प्रकारचं आम्ही नाटक. आता ही कुठलीही नाटकं कुठल्याही स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये बसणारी नव्हती आणि त्यामुळे मी पुरुषोत्तम केलं तेव्हा कुठलंच नाटक कधीच नवात गेलेलं नाही. त्यामुळे तू एकदाही नवात नव्हती? मी एकदाही नवात गेलेलं नाहीये. त्यामुळे मला पुरुषोत्तमचा तो जो काही असा ग्लोरियस काळ आहे तो मी कधीच अनुभवलेला नाही. मला इंडिव्हिज्युअली दरवर्षी मला वाटतं बक्षीस आहे माझ्याकडे. म्हणजे ते प्राथमिक फेरीत ज्यांना अभिनयाचे माझ्याकडे पत्र आहे तो माझ्याकडे होता. पण असं आलोक तेव्हा माझा मित्र होता किंवा निपुण अमेय ओमूतकर हे सगळे स्टार्स होते तेव्हा. पुरुषोत्तम त्यांना काहीतरी ते जमायचं म्हणजे त्यांना ते. आणि चांगलंही नाटक केलं. म्हणजे दोनशूर हे खूप चांगलं नाटक त्यांनी केलं. तुला कधी दडपण आलं का ग, म्हणजे आपलीच मित्रमंडळी ही सतत नवात आहेत किंवा आता स्टार? ऑफकोर्स यायचं. आणि आम्ही एकत्र पण खूप अदरवाईज पण काम करायचो. तर हे काम आणि स्पर्धेत आम्हाला धर्मकीर्ती आणि आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा
आम्हाला कधीच त्या अर्थाने असं स्पर्धात्मक यश मिळालं नाही आणि आम्ही झगडायचो की आपण जे नाटक करतोय ते लोकांना कळत नाहीये का, आवडत नाहीये का, आपल्याला काहीतरी जमत नाहीये असंही एक भावना असायची. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ह्याच्याविषयी कन्व्हिक्शन वाटते तर आपण हे करत राहूयात, बक्षीस मिळालं तर छानच आहे, नाही मिळालं तरी आपण आपल्या काहीतरी कन्व्हिक्शननी नाटक करतोय ह्याची एक पण काहीतरी बिलीफ सिस्टीम होती जी छान होती. पण त्या अर्थाने असं मी पुरुषोत्तम गाजवलेली व्यक्ती नाही. म्हणजे हे त्या लोकांसाठी खूपच प्रेरणादायक आहे ज्यांना असं वाटतं की पुरुषोत्तमला नवाद गेलो नाही म्हणजे झालं माझं काही होणार नाही, किंवा काही बक्षीस मिळालं नाही की नाही झालं मी गप आपला काहीतरी जॉब करावा आणि हे करावं. पण ही सगळ्यात पुरुषोत्तम करंडकसाठी मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे की त्या निमित्ताने तुम्ही एक कॉलेजचा ग्रुप एकत्र येतो. आता पोस्ट कोविड तर म्हणजे तुमची जी पिढी आहे त्या सोशल मीडिया इतकं जास्ती ऍक्सेसिबल आहे. तुम्ही एक रील करू शकता, पटकन 30 सेकंदाच्या स्टोरीज टाकू शकता. ह्याच्यामध्ये या सगळ्यात एक अख्खं नाटक बसवायचं जे जिवंत लोकांबरोबर आपल्याला बोलावं लागतं, संभाषण करावं लागतं, चर्चा करावी लागते, त्याच्यातनं एक नवनिर्मिती होते. ही गोष्ट किती मोठी आहे. आणि बक्षीस मिळेल नाही मिळेल हा खूप पुढचा मुद्दा आहे, पण एकत्र विचारांची त्या निमित्ताने काय आदान प्रदान होतं, आपल्याला मतभेदांना सामोरं जाता येतं या निमित्ताने आणि एक्सप्लोर करता येतं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते पुरुषोत्तम करंडक मला असं वाटतं ती जागा तुम्हाला ती स्पेस उपलब्ध करून देतं. पुरुषोत्तम करताना मला वाटतं की 2 स्ट्रगल सुरू असतात. एक तर हे सगळं राजकारण, हे सगळं पॉलिटिक्स, हे सगळं सांभाळत एक प्रोडक्ट उभं करणं, आणि प्लस आपण जे प्रोडक्ट उभं करतोय त्याला तेवढा प्रेक्षक वर्ग सुद्धा आणणं. आता जेव्हा तू पुरुषोत्तम करत होतीस तेव्हा म्हणजे फॉर्च्युनेटली आता सोशल मीडियामुळे आपण पटपट प्रमोशन्स करू शकतो, 4 लोकांना ते पटकन कळतं. पण त्यावेळेस तुमचं काय गणित असायचं की जी तिकीट कलोपासकनी दिली ती पण आपल्याला करायची, प्लस आपला प्रेक्षक वर्ग आणायचा आहे, ती काय स्ट्रॅटेजी तुम्ही वापरायचा? मला एक तर ते प्रोडक्ट, नाटक नावाची गोष्ट प्रोडक्ट आहे का नाही ह्याच्याविषयी मी आता तो शब्द वापरला असं माझ्या मनात राहिला की नाटक नावाची गोष्ट ॲक्च्युली प्रोडक्ट नसावं म्हणजे आयडियली, किंवा ती एक काहीतरी आपल्याला मनातनं आलेलं एक एक्सप्रेशन आहे, विचारांचं एक एक्सप्रेशन आहे. तर त्याच्यामुळे ते अर्थातच लोक यावीत आपल्या नाटकाला, त्यांनी ते बघावं ही गोष्ट मान्यच आहे. पण त्याला प्रोडक्ट म्हणून बघावं का नाही ह्याच्याविषयी मला माहीत नाही, म्हणजे विचार करायला पाहिजे. पण तेव्हा मला असं वाटतं फेसबुक अगदी नुकतं सुरू झालं होतं आणि ऑर्कुट होतं तेव्हा, आणि त्याच्यावर मला वाटतं आपण ते नाटकांचे जे काही पोस्टर्स वगैरे टाकायचं. पण मला वाटतं पुरुषोत्तमला लोक येतातच ना, म्हणजे असं काही पब्लिसिटी करायची तशी काही वेगळी गरज असते असं मला वाटत नाही. कॉलेजमध्ये ते इतकं वातावरण असतं की आपली पुरुषोत्तमची एकांकिका ती चेअर करायला जायचं हे असतंच. त्यामुळे इनफॅक्ट तिकिटांमध्ये कमी पडायचे की कॉलेजमध्ये ते फळ्यावर तेव्हा ते असायचे फर्ग्युसनला सर्कलपाशी, तिथे लिहायचो मी की तिकीटं उपलब्ध आहेत. ती मला वाटतं पटापट जायची. पुरुषोत्तमला काही गरज नाहीये पब्लिसिटीची ना. तू कधी दिग्दर्शन केलंस? मला वाटतं एका एकांकिकेचं तू दिग्दर्शन. फिरोदिया करंडकला 2 नाटकं बसवली आणि पुरुषोत्तमला मी 1 नाटक. हा कसा अनुभव होता तुझा पुरुषोत्तमचा, की अभिनेत्री ते दिग्दर्शन? मला खूप बळ एकवटून दिग्दर्शन मी केलं, कारण काय माझे वडील दिग्दर्शक आहेत, आलोक नाटक बसवतो आणि माझ्या आजूबाजूला असे अनेक काय म्हणतात की खूप पॉवरफुल हुशार दिग्दर्शक ही माणसं आहेत ज्यांच्यासमोर मला दिग्दर्शन करण्यासाठी खूप जास्त काय म्हणतात की मेहनत घ्यावी लागली आणि करेज पण जमवावं लागलं. आणि त्यावर्षी मी रस्किन बॉन्डची द चेरी ट्री नावाची एक गोष्ट आहे त्याचं अडॅप्टेशन केलं होतं, मोठं होण्याची गोष्ट नावाचं ते नाटक होतं. आणि आत्ता आपल्याकडे जसं कोविड आला तेव्हा त्या वर्षी आय थिंक स्वाईन फ्लू आला होता आणि त्याच्यामुळे पहिले 2 का 3 दिवस झाले होते स्पर्धेचे आणि मग जवळपास 1 महिनाभर गॅप होती आणि मग उरलेल्या एकांकिका झाल्या. त्यामुळे असा एक मध्ये 1 महिना परत तालीम करायला काही कॉलेजेसना जास्त वेळ मिळाला. पण अर्थातच माझं हे काही स्पर्धेतलं कोट अन कोट जर काय नशीब नावाची काही गोष्ट असेल तर ते काही फार ग्रेट नसल्या कारणाने माझा काहीतरी पहिल्या दिवशी पहिलाच प्रयोग होता. तर तो मजा आली होती बसवायला ते नाटक. मी त्याच्यात कामही करत होते. पण अर्थातच दिग्दर्शनासाठी एका प्रॅक्टिसची गरज असते, एका त्या अर्थाने लोकांना बांधून ठेवायची एक क्वालिटी असायची गरज असते. ती हळूहळू मी जसं नाटक बसवत गेले तशी ती मिळत गेली. त्यामुळे पुरुषोत्तमचं ते असं जमलेलं नाटक होतं असं काही मला वाटत नाही. जेव्हा तू प्रयत्न म्हणून गोड होतं. दिग्दर्शक होतीस तेव्हाही तू नवात नव्हतीस?
नाही नाही, कधीच नाही. फिरोदियाला मला बक्षिसं मिळाली आहेत सगळी, जी काय पहिली दुसरी तिसरी, पण पुरुषोत्तमला कधीच मला बक्षीस मिळालं. नवात कसं असतं जाणं हे मला काहीच माहिती नाही. पण आता तूच दिग्दर्शन करतेस आणि तूच एक पात्र पण साकारतेस, तर याच्यामध्ये काही धावपळ होते का ग वेगळी, की मलाच दिग्दर्शन पण करायचं आहे, इतरांचं ते पात्र जे आहे तो अभिनय काढून घ्यायचा आहे, प्लस हो. स्वतःवरती पण स्वतःच वर्क करायचं आहे? ते एकच मला हा अनुभव आहे जेव्हा मी असं केलंय. कारण की फिरोदियाला जी नाटकं मी बसवली त्याच्यात मी काम नाही केलं. मग ह्याच्यातनं मी शिकून प्रॉब्ली शहाणी झाले की आपल्याला हे दोन्ही दोन दगडांवर एकत्र पाय नाही ठेवता येणार आहे. त्यामुळे फिरोदियाला मी जी नाटकं बसवली त्याच्यात मी काम नाही केलं, मी त्यात फक्त दिग्दर्शन केलं. पण याच्या वेळेचा अनुभव अवघड होता, पण ते 3च पात्रांचं आम्ही नाटक केलं होतं, त्यामुळे त्या अर्थाने ते थोडं इम्प्रोवाइज करत केलं होतं, त्यामुळे ते तितकं अवघड गेलं नव्हतं. पण अर्थातच त्या अनुभवातनं मी खूप जास्ती शिकले. म्हणजे डिझाईन बाबतीत मला अजून एक सकाळ करंडकला पुढे नाटक बसवलं, तर मला वाटतं ते डिझाईन वाईज जास्ती बेटर होतं या पुरुषोत्तमच्या नाटकापेक्षा. पण अनुभव म्हणून तो खूपच मोठा अनुभव आहे. आणि मला वाटतं की आता मला माहीत नाही, पण खूप कमी म्हणजे स्त्री दिग्दर्शिका असतात, स्त्री लेखिका असतात. म्हणजे कॉलेजच्या काळापासूनच अभिनेत्री खूप असतात, म्हणजे ते खूप इझी म्हणजे असतं, सगळ्यांना नट किंवा नटी व्हायचं असतं. पण आणि मुलंच दिग्दर्शन करतात. म्हणजे फर्ग्युसन मध्ये आता मुलंच नव्हती, हा एक भाग वेगळा म्हणून खूप बोटावर मोजण्याएवढी मुलं होती की काय सांगतेस, तेव्हा असं होतं? 110 हा जर काय वर्ग असेल आमचा, तर 100 मुली आणि 10 मुलं हा साधारण रेशिओ आर्ट्सला तरी असायचा. सायन्सला तर येतात मुलं, पण आर्ट्सला मुलंच नसायची. त्यामुळे सुयश टिळक कॉलेजमध्ये होता, तो हक्काचा आमचा हिरो होता, कारण काय तो अभिनय करायचा तेव्हा. आणि धर्मकीर्ती होता, अजून विश्वजित कदम म्हणून होता, पण अगदी खूप कमी मुलं या काय म्हणतात फर्ग्युसन मध्ये होती. तर त्याच्यामुळे मुलींनी ती जबाबदारी घेण्यावाचून पर्याय नव्हता. पण ते पुढे टिकत नाही. म्हणजे आता मी सुद्धा नाटक बसवलं नाही पास आउट झाल्यानंतर, जे मला फार चांगली गोष्ट आहे असं वाटत नाही. मला ते काय म्हणतात, ते जे काही ती हिंमत आहे ती मला नंतर नाही झाली. मग ती अपरिहार्यपणे माझ्याकडे ती जबाबदारी आली म्हणून मी नाटक बसवलं. पण ते नंतर कंटिन्यू करावं, नाटकं लिहावीत, बसवावीत, ह्याच्यासाठी काहीतरी खूप बळ लागतं. आणि ते मला वाटतं या निमित्ताने जर हा व्हिडिओ बघत असतील ज्या मुली, ज्या पुरुषोत्तम करणार असतील, तर लिहिलं पाहिजे, अजून मुलींनी जास्ती दिग्दर्शन केलं पाहिजे. कारण काय तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याकडे खूप त्याची कमतरता आहे असं मला वाटतं. तुला आता सुदैवाने इतके चांगले सिनियर्स लाभले, जे आता इंडस्ट्रीत खूप छान काम करत आहेत. तूही पास आउट झालीस, तूही एका बॅचची सिनियर झालीस. तुला कधी असं वाटलं की आपण परत जाऊन त्यांना मदत करावी, किंवा तू कधी गेलीस ऍज अ सिनियर म्हणून? मला इतकं त्या गोष्टीचं दडपण आहे ना. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मलाही वाटायचं की सिनियर्स येऊन काहीतरी सल्ले आपल्याला देऊ नयेत. आणि जे ऍक्च्युली कॉलेजमध्ये लोक असतात त्यांनाही ते नको असतं. म्हणजे त्यांनाही हे वाटत असतं की झालंय ना तुमचं करून, तुम्ही आता घरी बसा, आम्हाला आमचं काम करू देत. तर ते सगळं ती काय म्हणतात ती प्रोसिजरच नको वाटते, की कोणतरी येऊन काहीतरी गायडन्स देते. म्हणजे कॉलेज ही स्पेस आहे जिथे आपल्याला आपलं शिकता यावं, अशी संधी मिळावी सगळ्यांना असं मला वाटतं. म्हणजे वर्कशॉपसाठी बाहेरनं लोक येत आहेत, काहीतरी नवीन इन्साईट देत आहेत, शिकायला मिळतंय, ही छानच गोष्ट आहे. पण मी ते ॲब्सल्युटली टाळलं. म्हणजे मी MA पण फर्ग्युसनमधनं केलं, पण मी जेव्हा TY मधनं झालं माझं TY, त्याच्यानंतर मी एकदाही या काय म्हणतात आर्ट सर्कलला जाऊन काहीतरी सल्ला दिलाय किंवा स्ट्रेच बघून काहीतरी माझी मतं सांगितली, तर मी असं एकदाही केलं नाही. कारण काय मला ते नको वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की त्या बॅचनी त्यांचं शिकावं. अर्थातच जर वर्कशॉपसाठी जायची वेळ, एकदा मी वर्कशॉप घेतलं, एकदा काय गप्पा मारायला गेले होते, ते तिथपर्यंत ठीक आहे. पण असं काहीतरी जाऊन कुणाला तरी सल्ले द्यावेत असं मला अजिबात वाटत नाही. त्यांनी आपापलं शिकावं. आता स्पर्धक म्हणून तू या एकांकिका केल्यास, आता व्यावसायिक नाटकं तू करतेस, तुला काय महत्वाचा फरक किंवा बदल असा काय वाटतो की प्रायोगिक एकांकिका करताना आणि व्यावसायिक नाटक करताना तुझ्या दृष्टीत आलेला की अरे हा खूप फरक आहे या दोन्हीमध्ये? मी अनेक वर्ष प्रायोगिक नाटकच करत आली आहेत. त्या अर्थाने अमर फोटो स्टुडिओमध्ये मी काम केलं आणि आत्ता 4 चौघीत काम करते. 2च त्या अर्थाने व्यावसायिक पद्धतीच्या नाटकात मी काम करते. पण ॲक्टर म्हणून तुम्हाला असं हे प्रायोगिक आहे, हे व्यावसायिक आहे असं बघण्याची खरं सांगायचं तर गरज नसते. कारण काय तुम्ही तुमची भूमिका काय पद्धतीने त्याचा शोध घेत आहात किंवा काय पद्धतीने स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुमचं जे काही एक पठडी आहे त्याच्या ती ब्रेक करून काय पद्धतीने प्लेस करू शकता, हे ॲक्टर म्हणून मला असं वाटतं चॅलेंज असतो. आणि
कॉलेजमध्ये सुद्धा इनफॅक्ट आपण जास्त धडाडीने ते करत असतो. कॉलेजमध्ये असताना भीती नसते की हे वर्क हो म्हणजे काय नाही झालं तर माझं काहीतरी आता अख्खं करिअरच गडगडेल अशी भीती पण नसते. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्ती फिअरलेस असता कॉलेजमध्ये. म्हणजे मी तरी नक्की फिअरलेस जास्ती होते. हळूहळू जसं आपण मोठे होत जातो तसं आपल्याला समाज नावाच्या गोष्टीचं एक काहीतरी प्रेशर यायला लागतं. तर ते कॉलेजमध्ये नसतं. आपण एक आपल्या धुंदीत असतो आणि आपल्याला जे वाटतंय ते आपण खूप कॉन्फिडेंटली करत असतो. तर ती मला असं वाटतं की तो फिअरलेसनेस इनफॅक्ट आत्ता माझ्यात खूप कमी झाला आहे आणि तो परत कुठून तरी आला पाहिजे. आणि जे पुरुषोत्तममध्ये मला असं वाटतं की ते तुम्हाला फिअरलेस राहण्याची संधी त्या निमित्ताने मिळते. आपल्या गप्पा खरं तर खूपच चांगल्या रंगत चाललेत, पण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आहे ज्याचं अपेक्षित उत्तर असे आहेत की मी तुला प्रश्न विचारला ना की कुठलाही विचार न करता लगेच उत्तर तुझ्याकडून आलं पाहिजे. करूयात सुरू? रेडी आहेस तू? आता प्रेक्षक म्हणून तुला बघायला काय आवडेल, वेब सिरीज की नाटक? नाटक. अडलंय का की चार चौघे? पास. नाही नाही, पासचा ऑप्शन नाही आपल्या. असं कसं? नाही पास दोन्ही चालू आहेत नाटकं, मी उत्तर नाही देऊ शकत. बरं, जास्त वेळ तू कुठे घालवतेस, इंस्टाग्रामवर की युट्यूबवर? इंस्टाग्राम. रील्स आता मी ऍक्च्युली इंस्टाग्राम ऍप डिलीट केलंय काही दिवस झाले. आता आमचा लंडनचा दौरा झाला तेव्हा मला असं वाटलं मी ओव्हरडोस झाला मला अचानक इंस्टाग्राम. खूप मी स्टोरीज टाकल्या आणि रील्स टाकल्या तर मला वाटलं की अति झालंय. आता मी डिलीट केलं. आता युट्यूब. आता युट्यूब आहे. IMDR की गुड लक? IMDR. बाजूलाच आहे त्यामुळे काय लगेचच. नाटक कंपनी की आसक्त? पास. प्रायोगिक की व्यावसायिक? माझं जडणघडण ही प्रायोगिक नाटकातनं झालेली आहे आणि मला असं वाटतं माझं मन तिथे रमतं. मला व्यावसायिक नाटकात येतं काम करता किंवा नाही येत त्या गोष्टींची जुळवून घेता येतं की नाही मला ही अजून सुरुवात झाली आहे, मला माहीत नाही नक्की. पण प्रायोगिक नाटकात माझं मन जास्ती रमतं. आता शेवटचा, दिग्दर्शक म्हणून कोण, आलोक की अतुल पेठे? काय प्रश्न आहे या प्रश्नाचं मी कसं उत्तर देऊ? शेवटाकडे येताना एक प्रश्न असा की सिनियर म्हणून किंवा बरेच लोक आता तुला तू बऱ्याच जणांची रोल मॉडेल आहेस किंवा तुझ्याच महाविद्यालयातले काही विद्यार्थी जे तुला फॉलो करतात किंवा बाकीचेही जे असतील, त्यांना जे आता या क्षेत्रात देऊ पाहतात किंवा पुरुषोत्तम करू पाहतात, एक सिनियर म्हणून किंवा एक चांगलं मला एक अनुभव आहे म्हणून काय सांगशील, कसं त्यांना प्रोत्साहन देशील? की मला असं वाटतं की हे व्यासपीठ जे आहे पुरुषोत्तम तुम्हाला जे उपलब्ध करून देतं नाटक करण्याचं, तिथे तुम्हाला मुभा आहे, तुम्हाला जे वाटतंय ते करून बघण्याची. म्हणजे कुठल्याही सेट फॉर्म्युलात न बसण्याची ती तुम्हाला मिळालेली हक्काची जागा आहे. तर त्याचा पुरेपूर अनुभव घ्यावा असं मला वाटतं. आपण जसे मोठे होत जातो तसं आपण फॉर्म्युलात अडकत जातो आणि एक प्रकारच्या समाजाच्या सगळ्या कोट अनकोट असं करायचं असतं नावाच्या बिलीफ सिस्टीममध्ये आपण ढकलले जातो. तर ही जागा आहे जिथे तुम्हाला ज्या पद्धतीने एक्सप्लोअर करून बघायचा आहे, जो विचार नव्या पद्धतीने विचार करून बघायचा आहे तो करता येऊ शकेल. स्वतःचं नाटक लिहिणं खूप गरजेचं आहे, स्वतः ते बसवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते एक्सप्लोरेशन एकत्र ॲज अ टीम करत राहणं खूप नंतर तुम्हाला त्याची काय म्हणतात जे महत्त्व आहे ते नंतर कळेल. कारण काय अशी नंतर अशा स्पेसेस आपल्याला मिळत नाही जिथे आपल्याला जे हवंय जसं हवंय तसं करता येईल. आणि आम्ही मला आठवतंय की कॉलेजमध्ये असताना त्या काळात वर्कशॉप नंतर खूप गोष्टी वाचायचो आणि बघायचो. म्हणजे अख्खी विजय तेंडुलकरांची सगळी नाटकं आम्ही दररोज रात्री एक नाटक वाचायचो. तेव्हा समन्वय समीर विद्वांस आणि शशांक शेंडे, किरण यज्ञपल ही एक ऍक्टिव्हिटी चालवायची जी अप्रतिम ऍक्टिव्हिटी होती की पित्ती हॉलला BMCC मध्ये सगळ्या कॉलेजेसची मुलं यायची नाटक करणारी. म्हणजे SPची यायची, मॉडर्नची यायची, BMCCची असायची, फर्ग्युसनची, आणि सगळे एकत्र मिळून वाचायचे. आणि जी मला GA कुलकर्णी आम्ही तेव्हा वाचलं होतं किंवा तेंडुलकरांची नाटकं वाचली होती, एलकुंच सरांची वाचली होती, जी नवीन आजूबाजूला नाटकं व्हायची ती आम्ही सगळे एकत्र जाऊन पाहायचो. त्यामुळे असं कॉलेजचे गट न राहता नाटकावर ज्यांचं प्रेम आहे असे सगळे लोक एकत्र येऊन हे करायचं. तर अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज असतील जिथे आता नाटक अदरवाईज एकत्र वाचल्याने
चर्चा होते, तुला काय वाटलं त्या लेखनाविषयी, मला काय वाटलं, ती चर्चा खूप महत्त्वाची असते. त्याच्यातनं वेगवेगळे नाटककार, आता संजय पवार असतील, मकरंद साठे असतील, राजीव नाईक असतील, या प्रकारचे लेखकांची नाटकं मी तेव्हा वाचली. त्यामुळे ठराविक पद्धतीने नाटक न होता काही वेगळ्या शक्यतांचा शोध तेव्हा घेता आला आणि त्याचा आत्ताही खूप फायदा होतो. तर पुरुषोत्तम ही स्पर्धा आहे, डेफिनेटली ती जिंकण्यासाठीच केली पाहिजे, उत्तमच नाटक केलं पाहिजे. पण जरी म्हणजे त्याच्यात बक्षीस नाही मिळालं तरी त्याच्यातनं हा जो काही शोध घेता येईल, ज्या काही आपल्या काय एक्सप्रेशन शोधण्यासाठी जो मार्ग या निमित्ताने सापडेल, तो खूप जास्ती त्याहून महत्त्वाचा आहे असं वाटतं. पर्ण, तू खरंच खूप छान गप्पा मारल्यास, खूप छान गोष्टी आमच्यासोबत शेअर केलेल्या आहेस. धन्यवाद, तू इतका वेळ आम्हाला दिलास. पण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी आणलेली आहे. वाव. ही आमच्याकडून एक तुला सहजची वाव, सहज त्याच्यावर एक भेटवस्तू. पान पण आहे. हो. थँक्यू.